तर सर्वांना माझा नमस्कार। मी मारुती बितोर आपल्या या कॉम्पिटिटिव्ह आयलंडमध्ये तुमचं मी सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेबी, IRDA, IMF आणि वर्ल्ड बँक असे चार संस्था आपल्याला 2-2 मिनिटाच्या टप्प्याटप्प्याने 10 मिनिटांमध्ये पाहायच्या आहेत। त्यामध्ये सेबी आणि IRDA हे भारताचे वैज्ञानिक संस्था आहेत, तर IMF आणि वर्ल्ड बँक हे आंतरराष्ट्रीय संस्था आहेत आणि तेच आपल्याला आज पाहायचं आहे। तर डायरेक्ट आपण सुरुवात करूया। पहिला आहे पहा सेबी, SEBI। याचं पूर्ण लॉन्ग फॉर्म आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, आणि यालाच मराठीमध्ये आपण भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ असे आपण म्हणतो। तर मित्रांनो, याच्यामध्ये जर पाहायचं असेल तर सेबीची जी स्थापना आहे तर तुम्हाला 12 एप्रिल 1988 ला एक अधिसूचना काढली होती आणि 12 एप्रिल 1988 नंतर सेबी ॲक्ट 1992 मध्ये म्हणजेच 21 एप्रिल 1992 ला सेबी ॲक्ट 1992 नुसार सेबीची स्थापना झाली। पहा मग सेबीची स्थापना केव्हा झाली हो कायद्यानुसार, तर 21 एप्रिल 1992 एवढं तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे। आणि त्यानंतर नियुक्त्या कसं करतात पहा याच्यामध्ये, तर संचालक जे मंडळ असते जे सेबीवर नियंत्रण ठेवते त्या संचालक मंडळातील चेअरमन प्लस इतर सदस्य यांची जी नेमणूक आहे तर ते कोण करते हो, भारत सरकार करते, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे। त्यानंतर नेमकं सेबीचा हेतू काय होता की सेबी स्थापन करण्याचा हेतू काय होता, तर सेबी स्थापन करण्यामागे भांडवल बाजार जे आहे आपलं त्या भांडवल बाजारामध्ये दोष कमी करता यावं किंवा दोष कमी करावे या उद्देशानं किंवा या हेतूने हे सेबीची स्थापना करण्यात आली। पहा भांडवल बाजारातील दोष कमी करणे। आता नंतर पाहूया आपण उद्दिष्टे। तर उद्दिष्टे काय होते हो, म्हणजे हे तर बरोबर आहे की भांडवल बाजारातील दोष कमी करणे, परंतु त्याच्यानंतरचे उद्दिष्टे काय असतील म्हणजे सेबी कशावर काम करेल, तर ते उद्दिष्ट होते पहा गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे, गुंतवणूकदारांचे जर काही त्यांच्यावर फ्रॉड होत असतील तर त्यांना जपणे म्हणजे त्यांच्या हिताचे रक्षण करणे, आणि शेअर बाजाराच्या व्यवस्थेवर नियंत्रण करणे। शेअर बाजारामध्ये खूप मोठमोठे फ्रॉड आणि घोटाळे होतात, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे एक उद्देश म्हणून सेबीची स्थापना झाली। पहा त्यानंतर पहा नेमकं कार्य काय काय आहे, तसं मित्रांनो कार्य खूप सारे आहेत, परंतु 1-2 तुम्हाला थोडक्यात सांगण्यासाठी मी मुख्य कार्य 2-4 सांगतोय तुम्हाला। त्याच्यामध्ये काय, तर शेअर बाजारामध्ये जे काही फसवणूक आहे ते फसवणूक कमी करणे हे त्यांचं काय आहे आता कार्य आहे, आणि तेच कार्य काय करते आता सेबी करत आहे। त्यानंतर पहा अयोग्य व्यापार पद्धतीला आळा घालण्याचं काम करते। पहा जर कोणी अयोग्य पद्धतीने जर काही एक्सचेंज करत असेल किंवा कोणते शेअर विकत घेत असेल, काही घोटाळे करत असेल तर त्याच्यावर त्या घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी सेबी कार्य करत असते। पहा नंतर इनसाइड ट्रेडिंगला प्रतिबंध करणे। आता इनसाइड ट्रेडिंग म्हणजे काय, तर एखादी कंपनी असेल त्या कंपनीमध्ये कंपनीचे खूप सारे शेअर्स असतात, त्यामध्ये जर इनसाइड म्हणजे त्याच्यामध्ये काम करणारा कर्मचाऱ्यांना त्यांची बरीचशी माहिती असते आणि तो माहिती लीक करून दुसऱ्यांना त्यांच्या कंपनीबद्दल माहिती देऊन घोटाळे करू शकतोय, तर याला इनसाइडर ट्रेडिंग म्हणतात। तर त्या इनसाइडर ट्रेडिंगला प्रतिबंध करणे, असे घोटाळे होऊ नये म्हणून कोण काम करते हो, सेबी कार्य करते। तर मित्रांनो लगेच आपण पाहूया आता IRDA ही संस्था काय आहे ते। तर पाहू शकता मी इथे सर्व लिहून घेतलेले आहे। दुसरी संस्था आहे विमा नियमन व विकास प्राधिकरण, ज्याला आपण इंग्लिशमध्ये IRDA, ज्याचं पूर्ण फॉर्म आहे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी। आता तुम्हाला वरूनच कळत असेल की इन्शुरन्स म्हणजे काय हो, विमा पॉलिसी। तर विमा पॉलिसीचे काय हो, नियमन व विकास करणे, त्यांच्यासाठी नियम आणि त्यांचा विकास करण्यासाठी एक प्राधिकरण आहे, एक ऑथॉरिटी आहे जे की सरकारद्वारे नियुक्त केले आहे, सरकारद्वारे स्थापन केले आहे, त्याला IRDA असे म्हणतात। आता प्राधिकरण हे ऑथॉरिटी म्हणले की तुम्हाला काय करायचं हो, ते प्राधिकरण एक संस्था आहे जे की सरकारद्वारे नियुक्ती केलेली आहे। याच्यामध्ये पहा याची स्थापना जी काय झाली तर एका कायद्यानुसार झाली, जो की 1999 ला कायदा आला होता IRDA ॲक्ट 1999, आणि त्याची 19 एप्रिल 2000 मध्ये त्याची स्थापना झाली, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे। कोणाची हो, तर IRDA ची। त्याची जी नियुक्ती जी आहे त्याच्यामध्ये जे ज्यांना विम्यासंबंधी ज्ञान आहे म्हणजे विम्यासंबंधी प्लस इतर ज्ञान शाखांची सुद्धा त्यांना जाणीव आहे किंवा जास्तीत जास्त ज्ञान आहे तशा व्यक्तींची नेमणूक कोण करते हो, सरकार केले जाते। पहा त्याच्यामध्ये चेअरमन व इतर सदस्य असतात। त्यांचा जे हेतू आहे आता IRDA स्थापन करण्याचा नेमकं हेतू काय होता ते पाहूया आपण। तर काय झालं पहा, विमा पॉलिसींमध्ये खूप गोंधळ होत होता, कोणी कोणाचा विमा घेत होतं, मग अगोदर त्यामुळे सरकारला काय वाटलं हो, आपल्याला काय करायला पाहिजे, IRDA ची स्थापना करायला पाहिजे। त्यामुळे विमा पॉलिसी धारकांचे काय हो हित जपावे म्हणून यांचे एक हेतू ठेवून IRDA ची स्थापना करण्यात आली। पहा नंतरचा आहे पहा त्याचे उद्देश, नेमकं उद्देश काय होते, तर विमा उद्योगाचे नियमन आणि त्याला प्रोत्साहन व विकास करणे हे त्यांचे उद्देश होते। पहा म्हणजे विमा जे उद्योग आहे भारतामध्ये चालू, तर त्या उद्योगाचे काय करावं, त्यांच्यावर काही
नियम लावलं तर ते कशात हो इज्जतीमध्ये राहतात आणि त्यांना जर प्रोत्साहन जर दिलं तर तुम्ही चांगलं करायला भाऊ लई भारी करायला म्हणल्यावर ते काय करतात हो आणखी थोडं चांगलं सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतात. कॉम्पिटिशन वाढते आणि त्याचा विकास करणे म्हणजे त्यांना काय गरज असेल तेव्हा फंड प्रोव्हाइड करणे वगैरे सर्व करून त्यांना विकास करणे हे काय हो त्यांचं उद्देश होतं. आता नेमकं कार्य काय करते पहा. तर कार्य मी मोजके लिहून घेतलोय. असे खूप सारे कार्य आहेत. तर त्यामध्ये पहिला कार्य म्हणजे विमा व्यवसायांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे हे महत्त्वाचं कार्य जे की त्यांचं उद्देशच होतं. म्हणजे त्यांना प्रोत्साहन तर द्यायचंच प्लस त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं. जर काय ते चुका करत असतील तर RDI ॲक्ट 1999 नुसार म्हणजे जे काही तरतुदी केल्या आहेत त्या तरतुदीनुसार त्यांच्यावर योग्य ते कठोर कारवाई सुद्धा केली जाईल पहा. नंतर आहे पहा विमाधारक आणि विमा मध्यस्थ. आपला कोण मी विमा घेत आहे आणि मला एकटा विमा देत आहे एकट्या कंपनीकडून मजामध्ये आणि त्याच्यामध्ये जर काही वाद झाला असेल जे की तर नियम बघून कोण करते हो IRDA हे प्राधिकरण काय करते हो विवादाचे निरसन करण्याचं कार्य करते पहा. नंतर आहे पहा विमा कंपन्यांच्या निधीचे नियमन करणे. आता विमा कंपन्या त्यांच्याकडे किती निधी आहे आणि ते कसं वाटत आहेत या म्हणजे किती वाटायला पाहिजे आणि किती द्यायला पाहिजे यांचे जे नियम म्हणजे फसवणूक तर होत नाही का विमाधारकांची. तर हे सर्व यांचे नियमन करणे म्हणजे यांच्यासाठी नियम बनवणे हे कोण करते हो IRDA ही संस्था करते. लगेच पाहूया पहा आपण आता IMF. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं मी क्लिअरली लिहून घेतला आहे. आपला तिसरा मुद्दा म्हणजे IMF. याला इंग्लिशमध्ये आपण इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे I म्हणजे इंटरनॅशनल, M म्हणजे मॉनिटरी आणि F म्हणजे फंड. जेव्हा दुसरं महायुद्ध झालं त्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जेव्हा चलन तुटवडा भासू लागला होता तर तेव्हा अनेक देशांना वाटू लागलं की एक अशी चलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक संस्था असायला पाहिजे म्हणून IMF ची स्थापना करण्यात आली पहा. त्याला मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असे म्हटले जाते. हे दोन संस्था वर्ल्ड बँक आणि IMF हे आंतरराष्ट्रीय संस्था आहेत पहा. तर त्याची स्थापना जी आहे ते 27 डिसेंबर 1945 ला युनोची संलग्न संस्था म्हणून झाली पहा. युनोची संस्था आहे त्या युनोची संलग्न संस्था म्हणून 27 डिसेंबर 1945 मध्ये जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं होतं तेव्हा याची स्थापना झाली होती. परंतु खरं कामकाज म्हणजे 1 मार्च 1947 पासून प्रत्यक्षात सेपरेट संस्था म्हणजे IMF म्हणून ही प्रत्यक्षात काम करायला सुरुवात केली पहा. त्यानंतर आहे जे सदस्य आहेत. तर मित्रांनो 29 देश म्हणजे जेव्हा स्थापन झाली होती तेव्हा 1 मार्च 1947 म्हणण्यापेक्षा 27 डिसेंबर 1945 ला जेव्हा संलग्न संस्था म्हणून स्थापन झाली होती तेव्हा 29 देश काय होते हो त्या सभासद होते पहा. मग नंतर 189 देशाचे सभासद झाले पहा म्हणजे 189 देश त्याचे सभासद झाले म्हणजे सध्याच्या परिस्थितीला 189 सदस्य आहेत सभासद आहेत एवढ्या देशाचेच आणि 29 देश हे स्थापनेवेळी होते. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जे आहे तर ते म्हणजे आपल्या भारताचे गव्हर्नर म्हणजे भारताचे म्हणण्यापेक्षा कोणत्या देशाचे गव्हर्नर किंवा त्या देशाचे अर्थमंत्री हे त्या देशाचे सभासद म्हणून कार्यभार भूषवतात पहा. त्यामध्ये जी रचना आहे तर रचना कशी आहे जसे भारताची रचना आहे म्हणजे संसद आहे म्हणजे कार्यकारी मंडळ न्यायमंडळ आणि विधिमंडळ असं आहे ना. तर त्याच प्रकारे त्रिस्तरीय याची रचना आहे. त्याच्यामध्ये प्रशासकीय मंडळ कार्यकारी संचालक मंडळ आणि व्यवस्थापकीय संचालक अशी त्याची रचना आहे. यांचं कार्य काय असते हो धोरणे आखणे व सर्वोच्च निर्णय घेण्याचं काम कोण करते हो प्रशासकीय मंडळ करते. त्यानंतर कार्यकारी संचालक मंडळ त्यांची अंमलबजावणी करण्याचं काम करते प्रत्येक धोरणाची आणि व्यवस्थापकीय मंडळ हे अध्यक्षपद भूषवून बाकी सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचे व्यवस्थापकीय संचालक करत असतात पहा. नेमका हेतू काय होता हो नेमका IMF स्थापन करायची गरज काय पडली होती तर जगामधील चलनविषयक जी समस्या निर्माण झाली होती दुसऱ्या महायुद्धानंतर ती सोडवण्यासाठी कोणाची तर IMF ची स्थापना करण्यात आली पहा. नंतरचा आहे पहा उद्देश. नेमकं त्याचा उद्देश काय होता तर जगातील व्यापार वित्तीय स्थैर्य म्हणजे जगामधील जे व्यापार होतात एकमेक देशा म्हणजे प्रत्येकी देशामध्ये आणि वित्तीय स्थैर्य म्हणजे आपली जी करन्सी असते त्या करन्सी मध्ये स्टॅबिलाइज करण्यासाठी आणि सुरक्षित ठेवणे म्हणजे वित्तीय स्थैर्य जे आहे तर ते करन्सीचे वित्तीय स्थैर्य स्टॅबिलाइज करण्यासाठी करणे त्याला सुरक्षित ठेवणे आणि त्याला जोपासण्याचं काम कोण करते हो म्हणजे ते एक उद्देश ठेवून कोणाचं तर IMF ची स्थापना करण्यात आली पहा. नेमकं कार्य काय काय आहेत तर जगातील जी अर्थव्यवस्था आहे ती स्थिर करणे म्हणजे जर कोणता देश गरीब असेल कोणता देश श्रीमंत असेल तर त्यांना स्थिर करणे एका लेवलवर आणण्याचं काम कोण करते हो तर हे IMF करत असते. तर पहा दुसरी गोष्ट म्हणजे चलनाच्या मागणीत आणि पुरवठ्यात समतोल राखणे. आता चलन पहा जर डॉलरची जर मागणी होत असेल जास्त आणि तर
आणि बाकीच्या डॉलरची जर मागणी होत असेल तर संस्था काय करते हो, ते काय करते, डॉलरला जास्तीत जास्त आपल्याकडे आणून ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जे पुरवठा होत आहे, जर दुसऱ्या देशांना जर पुरवठा होत नसेल कोणत्या चलनाचा, तर त्या चलनाच्या पुरवठ्यामध्ये समतोल राखण्याचा, स्टॅबिलाइज करण्याचं काम कोण करते हो, आपलं IMF ही संस्था करते पहा. आणि मागणी आणि पुरवठ्यामध्ये तर रोजगाराची वृद्धी, जास्तीत जास्त रोजगार वाढला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांना रोजगार भेटला पाहिजे, याच्यासाठी कार्य करणारी एकमेव आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे ती म्हणजे IMF आहे पहा. टोटली नाणेनिधीशी संबंधित आहे, पैशाच्या संबंधित आहे पाहू. तर त्यानंतर आहे जगामधील दारिद्र्य नष्ट करण्याचं कार्य सुद्धा कोण करते हो, हे IMF करते. त्या दृष्टिकोनाने पुढचे पावले उचलले जातात पहा. त्यानंतर आपण पाहूया वर्ल्ड बँक, नेमकं थोडक्यामध्ये वर्ल्ड बँकचं आपण समजून घेऊया पहा. तर पाहू शकता शेवटचं म्हणजे कोणतं, तर वर्ल्ड बँक मी इथे लिहून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये वर्ल्ड बँक, त्याला आपण जागतिक बँक असे सुद्धा म्हणतोय. तर त्यांचं नेमकं काय असेल पहा. तर जागतिक बँकेची स्थापना 27 डिसेंबर 1945 ला, भाऊ ध्यान ठेवा, 27 डिसेंबर 1945 ला एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था म्हणून त्याची स्थापना झाली होती. म्हणजे दुसऱ्या देश, म्हणजे एक आंतरराष्ट्रीय सर्व देशांना मदत करणारी एक वित्तीय संस्था म्हणून स्थापना करण्यात आली होती. परंतु बघा 25 जून 1946 ला प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाली वर्ल्ड बँक म्हणून. वर्ल्ड बँक म्हणून केव्हा सुरुवात झाली हो, 25 जून 1946 ला. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सदस्य जे आहेत, जे IMF चे जे सदस्य होते ते सदस्य म्हणजे 189 देशांचे सभासद त्याच्यामध्ये सदस्य म्हणून असतात, सभासद म्हणून असतात पहा. आणि त्या देशाचे कोण असतात होते, एक तर गव्हर्नर असतो किंवा अर्थमंत्री असू शकतो पहा. त्याच्यामध्ये गव्हर्नर म्हणजे कोण, तर मध्यवर्ती बँकेचाच गव्हर्नर असतोय किंवा त्या देशाचा अर्थमंत्री हा सभासद म्हणून कार्यभार स्वीकारतो पहा. तर त्याची रचना बघलं तर परत त्रिस्तरीय रचना आहे पहा, 3 स्तरावर रचना आहे. त्याच्यामध्ये प्रशासकीय मंडळ, कार्यकारी मंडळ आणि व्यवस्थापकीय संचालक यांचा समावेश होते. यांचं कार्य काय आहे हो, धोरणे आखणे यांचं कार्य आहे, त्यांची अंमलबजावणी करणे आणि व्यवस्थापक मंडळ त्यांच्यावर नियंत्रण करणे, महत्त्वाचे निर्णय घेण्याचं सुद्धा काम व्यवस्थापकीय संचालक सुद्धा करत असतात पहा. आता हेतू काय होती, नेमकं वर्ल्ड बँक स्थापन करायची गरज काय होती, तर भाऊ त्याची गरज म्हणजे युद्धाची झळ पोहोचलेल्या युरोपियन देशांच्या 1945 ला जेव्हा दुसरं महायुद्ध संपून गेलं, युरोपियन देशामध्ये बिकट परिस्थिती झाली होती पहा. मग तेव्हा काय झालं हो, युरोपियन देशांच्या पूर्वरचनेसाठी, म्हणजे ते जे देश ढासळले होते त्यांची पूर्वरचना करण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी वर्ल्ड बँकची स्थापना करावं असं वाटलं होतं. या हेतूने स्थापना झाली होती भाऊ. मग नंतर त्याचं उद्देश काय ठेवण्यात आलं हो, तर देशामध्ये नेमकं त्याचं उद्देश काय होतं ते करताना, तर दारिद्र्य निर्मूलन करणे, जे जास्तीत जास्त दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपुष्टात आणणे आणि आर्थिक विकासाला चालना देणे. म्हणजे जे विकसनशील किंवा अविकसित देश आहेत त्या विकसित देशांना मदत करून त्यांच्यामधले दारिद्र्य निर्मूलन आणि त्यांना त्यांच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचा उद्देश कोण ठेवले होते हो, आपली वर्ल्ड बँक ठेवली होती पहा. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये सदस्य जे देश आहेत 189 जे देशाचा समावेश होतो, त्याच्यामध्ये त्या देशांना आर्थिक व तांत्रिक सहाय्य करणे, कोणत्याही तांत्रिक बाबतीत आणि आर्थिक बाबतीमध्ये त्यांना कर्ज देणे वगैरे मदत करण्याचा, सहाय्य देण्याचा एक उद्देश ठेवून वर्ल्ड बँक स्थापना झाली पहा. तिच्या लास्ट म्हणजे वर्ल्ड बँकेचे कार्य काय आहेत पहा, 1-2 कार्य सांगतो, बाकीचे खूप सारे कार्य आहेत. ते महत्त्वाचे म्हणजे कर्ज देणे आणि कर्ज घेणे. ज्या देशांना गरज पडत असेल, जसं भारताला गरज पडली होती तेव्हा भारताला कर्ज घेतलं, आणि ज्या देशांना वाटत असेल की मला कर्ज, माझ्याकडे खूप झाले पैसा, आपण काय करू, बँकेलाच कर्ज देऊ, तेव्हा बँक काय करते हो, बाजारामध्ये जे दर चालत आहे त्या दरांपेक्षा किती, तर 1.5% जास्त कर्ज त्या देशाकडून घेऊन त्यांचा पण फायदा करून देते आणि घेतलेल्या कर्ज अविकसित देशांना उपलब्ध करून द्यायचं काम करते पहा. इकून घेते आणि इकून देण्याचं काम कोण करते हो, जागतिक बँक करते. तिसरं म्हणजे गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. वर्ल्ड म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जी गुंतवणूक होत आहे त्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचं कार्य कोण करते तर वर्ल्ड बँक करते भाऊ. त्यानंतर लास्ट आहे पहा, आंतरराष्ट्रीय विवाद मिटवणे. जर काही पैशाबाबत किंवा कोणत्या किंवा जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेबाबत जर काही विवाद असतील तर वर्ल्ड बँक त्याच्यात मध्यस्थी करून काय करते हो, आंतरराष्ट्रीय विवाद मिटवण्याचं काम करते. कारण का सर्व बँकांचा डेटा कोणाला असते हो, वर्ल्ड बँकेकडे असते. कोणत्या 189 देशाच्या जेवढे बँक आहेत ज्यांचं सभासद आहे त्यांचं विवाद कोण मिटवते हो, आपलं वर्ल्ड बँक मिटवते. तर मित्रांनो, आपल्या एका व्हिडिओमध्ये 4 संस्था झालेल्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर दुसऱ्यांना तुम्ही नक्की शेअर करू शकता. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय शिवराय.